शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतात WD सक्रिय आहे. मध्य भारतावर, दक्षिण भारतात, पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण घटलेलं आहे. कोरडं हवामान या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती असली तरी देखील पावसाचं कुठलंही चित्र नाही. सध्या दक्षिण भारतात पावसाचं कुठलंही वातावरण नाही. उत्तर भारतात एक WD सक्रिय झालेला आहे. उद्या 11 तारखेला GFS मॉडेलनुसार उत्तर भारतात WD राहणार आहे. देशात इतरत्र फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही. पूर्व भारतामध्ये अरुणाचल प्रदेशच्या भागात थोडं पावसाळी वातावरण दिसतंय. उत्तरेतील WD 12 तारखेला थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे. 13, 14 आणि जवळपास 15 तारखेपर्यंत भारतातील पाऊसमान कमी होणार आहे. पुन्हा एकदा 16 तारखेपासून उत्तर भारतात नव्याने WD सक्रिय होईल. 17 तारखेलाही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. पुन्हा 18 तारखेला नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता असली तरी तात्पुरतं वातावरण कमी होईल. मात्र पूर्व भारतात काही राज्यांमध्ये विरळ पावसाची शक्यता आहे. 19 तारखेला मात्र अतिशय जोरदार अशा प्रकारचा WD सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा प्रभाव 20 तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे. हा जवळपास 10 दिवसाचा अंदाज आहे. हे देखील GFS मॉडेलचाच अंदाज आहे. मात्र या ठिकाणी 850 हेक्टोपास्कलचे विंड म्हणजे वारे आणि पाऊस यांचा एकत्रित अंदाज असल्यामुळे आपल्यासाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे. 11-12 तारखेला हलका प्रभाव WDचा उत्तर भारतात राहणार आहे. पूर्व भारताच्या उत्तरेला काही राज्यांमध्ये असणार आहे. बाकी भारतात कुठेही पाऊस नाही. मध्य भारतावर तयार झालेलं अँटी सर्क्युलेशन देखील या दरम्यान कमी होणार आहे. 13 तारखेपासून 14 तारखेला किंवा 15 तारखेपर्यंत भारतात पावसाचं वातावरण कमजोर राहणार आहे. मात्र 16 तारखेपासून पुन्हा WD उत्तर भारतात सक्रिय होतील. 17 तारखेलाही WDचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता कायम आहे. 18 तारखेला प्रत्यक्ष उत्तर भारतात जरी WDचा प्रभाव कमी झाला असला तरी नवीन WDचं वातावरण उत्तर भारताकडे सरकणार आहे आणि त्यामुळे 19 तारखेला प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतात सक्रिय होईल. त्याचा प्रभाव 20 तारखेला देखील असणार आहे. म्हणजे आपण एकूणच बघतो की जवळपास या 10 दिवसात 3 टप्प्यात 3 WD आपल्याला उत्तर भारतात येऊन पुढे जाताना दिसत आहेत. याचा अर्थ WD पाठी WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारचे WD उत्तर भारतात येऊन जातात तेव्हा उत्तर भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये एक थंडावा निर्माण होतो आणि या थंड वातावरणामुळे संपूर्ण फेब्रुवारीमध्ये साधारण 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नियंत्रित राहण्याचा आपला अंदाज आहे. आपण 11 तारखेला बघतो की तसं नियंत्रित तापमान भारतामध्ये राहणार आहे. उत्तर भारतात थंडीची लाट राहणार आहे कारण उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD सरकत आहेत. जवळपास थंडीची लाट ही मध्य भारतापर्यंत राहणार आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव राहील परंतु दक्षिण भारतात थंडीचा प्रभाव कमी राहणार आहे. थंडीची लाट आपण जवळपास उत्तर भारताच्या बऱ्याच भागात बघतो आहोत आणि साधारणपणे 10 ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान हे तापमान असणार आहे. आपण बघतो की 14 तारखेलाही बऱ्याच भागात हा प्रभाव राहील आहे. साधारण हा प्रभाव पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे. 18 तारखेनंतर मात्र महाराष्ट्रात तापमान वाढू शकतं. 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात तापमान वाढेल. इतरत्र मात्र सामान्य वातावरण राहणार आहे. सरासरी आपण हे वातावरण 18 अंश सेल्सिअस किंवा 20-22 अंश सेल्सिअसपासून तर 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. आता खूप थंडी आपल्याला दिसणार नाही.
मात्र महाराष्ट्रामध्ये जवळपास 22 ते 26च्या अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता 18 तारखेपासून पुढे आहे. 11-12 तारखेला उत्तरेकडील काही भागात थोडं हलकं WDचं वातावरण राहणार आहे. जवळपास 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत उत्तर भारतात WDचा प्रभाव कमी होईल. 16 तारखेपासून मात्र WDचा प्रभाव उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. मात्र ECMWF मॉडेलने 16, 17, 18 जे प्रभावी WD उत्तर भारतात दाखवले जात होते ते आत्ता सध्या तरी हलक्या स्वरूपात दाखवले जात आहेत. साधारण 19 तारखेनंतर वातावरणात बदल होईल असं दिसतंय. 20 तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात, केरळच्या काही भागात, पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये वातावरण बदलणार आहे. 22 तारखेला आपण बघतो अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र, तर उत्तर भारतात WDचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला उत्तर भारतात प्रभावी WDचा अंदाज आहे. 24 तारखेला पुन्हा त्याचा प्रभाव कमी होतोय, मात्र बंगालच्या उपसागरात एक कमी दाब निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे. आपण 25 तारखेलाही बंगालच्या उपसागरातील कमी दाब बघतो. परंतु मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये फार काही वातावरण बदलेल असं नाही. परंतु जेव्हा उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब असतो तेव्हा मध्य भारतावर, महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता असते. आपण अगदी 24 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी केवळ पूर्व भारताच्या उत्तरेला आणि उत्तर भारतातच पाऊस आहे. मध्य भारतावर कुठेही वातावरण दाखवलं जात नाही आहे. केरळमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा नव्याने अंदाज तयार होतोय. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की 22 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु या वातावरणात सारखा बदल होतोय. 23-24 असं वातावरण मध्य भारतावर तयार होऊ शकतं असा आपला यापूर्वीचा अंदाज होता. परंतु या अंदाजात सारखा बदल होतोय. तरी देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा किती तीव्र होतो, किनारपट्टी भागावर किंवा मध्य भारतावर त्याचा किती परिणाम होऊ शकतो, यावर सर्व महाराष्ट्रातील पावसाच्या घटकांची बाब अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती जरी असली आणि आपण शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण बदलेल असं म्हणतोय, परंतु त्याला खूप पूरक अशा प्रकारचं वातावरण अजून तरी तयार झालेलं नाही. बघूया वातावरणात अजूनही बदल होण्याची आपल्याला अपेक्षा आहे. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.